नमस्कार, मी डॉक्टर शशिभूषण सुप्रकर। आज आपण भगंदर आणि क्षारसूत्र चिकित्सा याबद्दल माहिती घेऊ। भगंदर म्हणजे संडासच्या जागेच्या आजूबाजूला एखादा फोड येतो व तो फोड संडासच्या जागेशी आतमधून कनेक्टेड असतो। मग हे कनेक्शन बऱ्याच वेळेला स्ट्रेट असतं, बऱ्याच वेळेला कर्व असतं। तर अशा पद्धतीचा जो आजार आहे ह्यामध्ये क्षारसूत्र पद्धतीने ज्या वेळेला आपण इलाज करतो त्यावेळेला त्याचे काही बेनिफिट्स आहेत। त्याच्यातला पहिला बेनिफिट्स म्हणजे ज्या वेळेला आपण क्षारसूत्र पद्धतीने भगंदरचा इलाज करतो त्यावेळेला रिकरन्सचे चान्सेस खूप कमी असतात, म्हणजे भगंदर पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी असते। दुसरा बेनिफिट म्हणजे ज्या वेळेला आपण क्षारसूत्राने इलाज करतो त्यावेळेला त्या जागेवर मोठा इन्सिजन किंवा मोठा कट देण्याची गरज नसते, त्यामुळे साहजिकच इन्फेक्शनचे चान्सेस सुद्धा खूप कमी असतात। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण क्षारसूत्राने इलाज करतो त्यावेळेला स्पिंक्चरला कुठेही कट जात नाही आणि स्पिंक्चरला कट न केल्यामुळे संडासच्या जागेवरचा कंट्रोल जाणे असे जे प्रॉब्लेम्स असतात ते क्षारसूत्राने होत नाहीत। चौथा बेनिफिट म्हणजे क्षारसूत्राने ट्रीटमेंट केल्यानंतर विदिन 2 to 3 डेजमध्ये पेशंट त्याच्या रुटीन कामाला लागू शकतो। तसेच त्याला पुन्हा पुन्हा ड्रेसिंग किंवा हॉस्पिटलाइज होण्याची गरज नसते। उलट क्षारसूत्र चिकित्सा चालू असताना त्याने ज्या वेळेला तो त्याचे डेली रुटीन कामं व्यवस्थित करेल त्या जेवढे त्याची हालचाल होईल तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट संपते, म्हणजे लवकर क्षारसूत्र चिकित्सा संपते आणि परिणामी भगंदरपासून त्याला लवकरात लवकर मुक्तता मिळते। हे काही क्षारसूत्राचे बेनिफिट्स आहेत। तेव्हा ज्या वेळेला पेशंट फिस्टुलाचा इलाज करायचा विचार करेल त्यावेळेला त्यांनी ह्या गोष्टींचा विचार नक्की करावा। धन्यवाद।